आज आहे गुढीपाडवा आणि बघा तयारी चालली आहे आमच्याकडे. इकडे लॅगोसमध्ये आम्ही सेलिब्रेट करणार आहे गुढीपाडव्याचा दिवस. सगळी अरेंजमेंट झालेली आहे. हे नवीन कापड मी लावणार आहे गुढीपाडव्यासाठी. आणि लॅगोसमध्ये बघा एका मराठी बाईने घरगुती अशा साखरेच्या गाठी बनवल्यात, एवढ्या सुंदर. तर ह्या मी माळणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. हो, खायचं असतं. छान वाटतं ना. आमच्याकडे झेंडूची फुलं नाही म्हणून जास्वंदाची फुलं. चांगलं वाटतंय ना. खूप मस्त, किती छान दिसतंय. आता कडुलिंबाचा पाला आणि गुळ ठेवायचा ना नैवेद्य. व्यवस्थित दिसतंय. कापड खाली असतं आणि मग या गोष्टीवरती सगळंच मिळाले, पण ऑलमोस्ट पण झेंडूचंच फुल राहिले. काय करताय? गुळ आणि हे खातो ना जरासं. मला पण द्या. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिलं कडू आणि गोड. जरा मी भरवते तुम्हाला. पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना पण. आता आदिशला ही साखरमाळ खायची होती, स्टारवाली. घे आदिश, खा. ऍक्च्युली गळ्यात घालतात. टाकू का गळ्यात तुझ्या? चांगलंय. खूपच गोड. मग साखरेचंच असतं ना. अर्णव घे तू. का रे? बघ ना, छान असते. एक तर घे. छान आहे. गळ्यात टाकू तुझ्या मी? नको. एकदा बघते तरी ना. बघू. I got level 3 campfire. आणि असं खातात मग इथनच घेऊन. I got good snack. Oh, good. आधी शुभेच्छा दे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. वेलकम. मी रेडी झाली आणि गुढीपाडव्यासाठी आता गुढीला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये काय काय बनवलं ते तुम्हाला मी दाखवते. नैवेद्यामध्ये भात आहे, पुरी, पापड, भजी, बटाट्याची भाजी,
वरण आहे आणि ही शाकभाजी बनवली आहे. आणि अजून हा श्रीखंड आहे आपल्या फ्रीजमध्ये. श्रीखंड सुद्धा ठेवायचं आहे. तर इकडे पोटोबा ब्रँडचं आम्हाला श्रीखंड भेटतं. तर नैवेद्याचं ताट तयार करते आता मी. आता हे माझं नैवेद्याचं ताट तयार झालं आहे गुढीपाडव्यासाठीचं. आता गुढीला नैवेद्य दाखवून घेऊ आपण. हिंदू नववर्ष आहे. हिंदू नववर्षाचा आज पहिला दिवस आहे. तर आम्ही आज गुढी उभारली आहे आणि गुढी उभारून हे गुढीचं स्वागत केलेलं आहे. नवीन वर्षाचं स्वागत केलेलं आहे. तर या स्वागताच्या परदेशात राहून आम्ही छोटे मोठे आपले हिंदू सण जे असतात ते महाराष्ट्रीयन सण आहेत ते साजरे करतो. आणि हे साजरे करायला माझ्याबरोबर आहे माझी धर्मपत्नी कोमल. कारण की तिचं खूप मोठं इनिशिएटिव्ह असतं याच्यामध्ये. तर त्याबद्दल तिचं धन्यवाद. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर असा होता हा स्वीट अँड सिम्पल व्लॉग. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा वन्स अगेन. आणि भेटूयात नवीन व्लॉगमध्ये पुन्हा. तोपर्यंत बाय, टेक केअर. बाय. बाय बाय, टाटा.